राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण आणि त्यानंतर खून प्रकरण तर राज्यभर गाजलेलं आहे। याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शन करण्यात येत आहे। काळे झेंडे हातामध्ये फलक घेऊन पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं या सर्व प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे। सध्या आपल्यासोबत आंदोलन करते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। नक्की हे सर्व खळबळजनक सर्व घटना झाल्या त्यांना तुम्ही निषेध करताय? बिलकुल सर, हे जे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। संतोष देशमुख हे एक खूप सामाजिक कार्यकर्ते व जनतेसाठी वाहून घेतलेला एक कार्यकर्ता होता आणि त्याचा एक निर्घुणपणे एक अमानुषपणे मारहाण करून त्या व्यक्तीची संतोष अण्णाची जी आहे मर्डर केला, खून केला। अशा ज्यांनी ह्या घृणास्पद कार्य केलंय त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। याच्या निमित्ताने आम्ही सगळे समाज बांधव एकत्रित आलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे। आज जवळपास 9 तारखेची घटना आहे, आज 14, 12, 13 तारीख आहे, पण आणखीनही त्यातले फक्त जे मुख्य आरोपी आहेत ते आणखीन बाहेरच आहेत। या सर्वांना जर तातडीनं अटक करून यांना मोठ्यात मोठी फाशी शिक्षा अशी व्हावी, ही सर्व समाज बांधवांची ही एक आमच्या सर्वांच्या मते मागणी आहे। खरं तर आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। खरं तर आपण फलक पाहू शकता, याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना अटक करा अशाचे फलक यांच्या हातामध्ये दिसत आहेत। काही आंदोलनकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे बघूयात। काय भावना आहे? भावना ही आहे बघा की आमचे जे बंधूच आहेत ते तर सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही बोलतोय। खरं तर असं बोलायला नाही पाहिजे, परंतु ज्या प्रकारचा कैलासवासी संतोष दादा देशमुख जे आहेत, जे मासेगावचे सरपंच होते आणि आत्ताच आपण ऐकलं की समाजासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं आणि समाजासाठी त्यांचं कार्य उत्तमपणे चालू होतं, पण ज्या प्रकारचा अन्याय अत्याचार हा शब्दसुद्धा कमी वाटतं मला वापरायला, तुम्हाला सांगते। कारण तुम्ही त्यांचा पोस्टमार्टमचा वगैरे फोटो जर बघितला अक्षरशः बघू वाटत नाही आणि ओठ हलवायलाच नको वाटतात। पण आज वेळ आली आहे, कारण जर आम्ही नाही बोललो ना तर आपला जो समाज आहे त्याच्या बाबतीत किंवा त्यांच्या भविष्याची खूप चिंता वाटते, तुम्हाला सांगते। तर हा जो अन्याय अत्याचार हा जो प्रकार झाला आहे अत्यंत घृणास्पद आहे आणि निषेध सर्व स्तरातनं व्हायला पाहिजे। तिथे जातीचं, समाजाचं, बांधवाचं कशाचाही तिथे फरक नाही पडला पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे। एक महिला म्हणून तुम्हाला सांगते, त्यांची भगिनी म्हणून। कारण कुठे चाललंय समाज, कुठे चाललाय? रसातळाला चाललाय। एकीकडे तुम्ही म्हणता की 21वं शतक आहे, लोकशाहीचं राज्य आहे आपल्याकडे। अहो, इथे लोकशाही सुरू आहे का? इथे तर मला दिसतं की हिटलरशाही सुरू आहे, गुंडागर्दी चालू आहे। दुसरा बिहार झालाय आपला महाराष्ट्र। कुठे नेऊन ठेवायचा आहे महाराष्ट्र मला सांगा? कार्य करायचंच नाही का सामान्य लोकांनी? जगायचंच नाही का? मग जनतेचा विचार कोण करणार? अशा जर व्यक्तींचे बळी चालले मला सांगा, नाहक हकनाक जाणून बुजून जर बळी जाणार आहे, विचार कोण करणार याचा? सगळा समाज नेत्यांना, राजकीय पक्षांना, पुढाऱ्यांना निवडून देतो, पण तेवढ्यापुरतं गाजर बांधणं हे अतिशय चुकीचं आहे। तुम्ही समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा आणि कार्यकर्त्याचा सन्मान केलाच पाहिजे, विचार केलाच पाहिजे। अशा प्रकारची घटना घडूच कशी शकते मला सांगा? कशी काय घडू शकते लोकशाहीमध्ये? असं काय केलं त्या व्यक्तीने? तुम्ही फोटो बघा, व्हिडिओ बघा त्यांचे। मला नाही बघवला, एकच फोटो बघितलाय मी पोस्टमार्टमचा। 2 दिवस झाले मी स्वतः आजारी आहे, मी आज मला ते बघूनच ताप आलाय। त्याच्यावर बोलण्याचं तर म्हणजे शब्दही सुचत नाहीये। ही काय अपेक्षा करता तुम्ही समाजाकडनं? काय म्हणून तुम्हाला निवडून द्यावं लोकांनी किंवा कुणासाठीही? आमचा विरोध कोणत्याही राजकीय पक्षाला, व्यक्तीला, पुढाऱ्याला नाहीये, पण ही जी घटना घडली आहे याच्या बाबतीत न्याय मिळालाच पाहिजे, नाहीतर तीव्र निषेध आणि आंदोलन आम्ही उभं करू। तर बघितलं तर या ठिकाणी निषेधकर्ते अगदी भावनिक झाले आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी पाणी तरळलेलं आपल्याला दिसत आहे। आणखी काही निषेधकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आंदोलन सध्या तुम्ही या ठिकाणी करताय, काय भावना काय? आमची भावना एवढीच की आज एवढ्या निगृणपणे मारला जाते। आज आपण अतिरेक्यांच्या संदर्भातल्या बातम्या ऐकतो की आतंकवादी पण कुठल्या देशाशी एवढी विटंबना करत नाही। एवढी विटंबना झाल्यानंतर पण जो मुख्य आरोपी त्यातला वाल्मिक कराड, त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला तो। म्हणजे ही तुम्ही काय लोकांमध्ये मेसेज देत आहे? आमच्यासारखे जे रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणाला विरोध करत नाही, त्यांनी चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाही। आज सरपंचांच्या घरची अवस्था बघितली, आज संतोष देशमुख जे या नाग बळी गेला, त्यांनी घरच्यासाठी नाही समाजासाठी राबवते। त्यांनी घरी रुपया नाही नेला, त्यांचं घर काय मोठं बंगला नाही उभे केले, पण त्यांनी इमले उभे करणाऱ्यांना आडवे गेले म्हणून त्यांचे हे हाल। तुम्ही मेसेज काय पाठवताय? आज तुम्ही मंत्री व्हायला आलाय, यांना मंत्री करणाऱ्यांनी विचार करावा की यांना मंत्रिपदावर घेतलं यांनी काय अवस्था करतील, सामान्य माणसाला हे जगून देतील का?
आज तर एक सर्वसामान्य सरपंच त्या गावासाठी त्या गावातल्या माणसांसाठी त्यांच्या हल्ला होतोय म्हणून मध्ये जातोय, काहीतरी मध्यस्थी करतोय आणि त्याला तुम्ही जनावरांना एवढं मारत नाही. आज कित्येक तुम्ही हिंदू करत व्हिडिओ पाठवताय जनावरांना मारलेले, त्यात पण असं दिसत नाही की जनावर रक्त निघले किंवा काळनिळ पडले. जनावरांच्या वाईट पद्धतीने तुम्ही मारताय. म्हणजे तुमची मानसिकता कुठली, ही घाणेरी राक्षसी वृत्ती कुठली, आणि याला पायबंद घालू शकत नसलं तर हे सरकार कुठलं, आणि ह्याचे तुम्ही काय व्हायची वाट बघताय. आज इतके वर्ष आम्ही आंदोलन करत आलो आरक्षणासाठी, आणि त्या आरक्षणामधली लोक तुम्ही निवडून मारत असले तर उद्या तुम्हाला ह्याचा जाब द्यायला लागेल. शेवटी किती एक सहनशक्तीचा अंत असतो आणि तो अंत बघू नका. सरकारने याच्यावर कडक कारवाई, मी म्हणतो फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावं प्रकरण आणि त्या आरोपींना फाशी द्यावी, नाहीतर मग जो जनउद्रेक होईल त्याला तोंड द्यायची तयारी सरकारने ठेवावी. खरं तर बीड येथील मत्स्योद्योग प्रकरण आहे ते राज्याला हादरवणारं आहे. या सर्व चर्चावरती खूप मोठी चर्चा होते. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे. जरांगे पाटील पण या आंदोलनस्थळी आलेले होते आणि तिथं रस्त्यावरती लोकांना येऊन भेटलेले होते. हे बघा, पहिलं तर सांगतो, जे दसरा मेळाव्याला भगवानगडावर पंकजाताईंनी ज्या बोलल्या की तुम्ही कोयते घासून ठेवा, ह्याचसाठी आज ते फोटो बघून आम्ही अक्षरशः भावनिक नाही, आज संयम मराठा समाजाचा तुटल्याला लागलेला आहे. आता हे सहन होणार नाही. आज या मराठा बांधव संतोष भाऊसोबत मी आज या आंदोलनात आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आज जी संतोष भाऊबद्दल जी घटना घडली आहे ती आम्हाला सहन होण्यासारखी नाही आहे. आज समाज खूप बिथरलेला आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, आज आपण राज्याचे नवीन मुख्यमंत्री झालात, आपण अजून एवढी मोठी घटना घडूनही एक शब्द नाही केला, त्या गोष्टीवर तुम्ही बोलला नाहीत. गृहमंत्री तुम्ही, आज तुमच्याकडे सगळ्या मंत्रिपदाची जबाबदारी आहेत, तुम्ही याच्यावर बोललं पाहिजे, ह्याच्यावर कडक ॲक्शन घेतली पाहिजे. सर्वात पहिलं या वाल्मिक कराडला अटक करा आणि याचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो पहिला शोधून काढा. अन्यथा आम्ही 48 तास आता सांगतो देतोय, ह्याच्या पुढे जर चौकशी नीट झाली नाही आणि मुख्य आरोपीला अटक केली नाही तर मराठा समाज नक्कीच याचा उद्रेक करेल आणि त्या ठिकाणी मग ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब असतील. काही राजकीय नेत्यांकडून जाणीवपूर्वक मराठा म्हणजे नेते जे आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे का, अशा घटना घडवल्या जातात? आहेच ना, पुण्यातली घटना आहे, मला लगेच ओपन नाही करायची, थोड्या दिवसात मी ती ओपन करतोय. आमचा बांधव आहे मते, याला पुण्यातील एका आमदाराकडनं धमकवण्यात आलंय, चेष्टेवारी सोडून दिलाय तो विषय मी 4-5 दिवसापूर्वी. आज ही घटना बीडमध्ये घडली आहे, ती उद्या पुण्यात येईल, अजून कुठे जाईल, कोण जबाबदार आहे याला? ह्याला सर्वपणे फडणवीस साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्या जनतेने जर त्यांना मुख्यमंत्री म्हणून आता चान्स दिलेला आहे तर यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि ही जी गुन्हेगारी, आणि पुणे शहरातही खूप गुन्हेगारी वाढलेली आहे, त्याच्यावरही त्यांनी नियंत्रण आणलं पाहिजे. आणि यापुढे मराठा समाजाच्या कुठल्याही बांधवाला या प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही ते फोटो बघितले पोस्टमार्टमचे, नाही भाऊ झोपलो नाही 2 दिवस, अतिशय क्रूररित्या त्याला मारलंय, डोळ्याला चटके दिलेत. ही कुठली पद्धत? हा बिहार, ही युपी आहे? याचा न्याय झाला पाहिजे, याच्यात मुख्य आरोपी अटक झाला पाहिजे आणि लवकरात लवकर याची चौकशी सुरू झाली पाहिजे. पुढची सकल मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे? आम्ही मनोजदादांच्या आदेशाची वाट बघतोय. मनोजदादा जो आदेश देशील त्याप्रमाणे पुढच्या आंदोलनाची दिशा असेल. आता आम्ही आरक्षणाच्या विषयात तर आम्ही ऑलरेडी आंदोलन करतोय आणि ते करत असतानाच आवाज संतोष भाऊ आरक्षणाच्या 14 महिन्यापासून त्या आंदोलनात आहे मनोजदादांसोबत. आम्ही अंतरवरीला कित्यंदा भेटलोय. साधा माणूस आहे, 3दा सरपंच झालाय आणि त्याचं घर बघितलं 10 बायची खोली आहे. 1 रुपया कधी त्यांनी कुठला भ्रष्टाचार यांना कमवला नाहीये. तुम्ही आजही गेलात तिथं तर बघसाल. एवढा सामान्य माणसाला जर तो एक काम प्रामाणिकपणे एखादं काम करत असेल, रोजगार करत असेल, त्याच्यावर त्याचं पोट भरत असेल आणि तिथे जाऊन त्याला 2 कोटीची तुम्ही मागणी करताय आणि ती 2 कोटीची मागणी केल्यानंतर त्याचा मर्डर होतो, अशा प्रकारे हा खूप घटना आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाची वाट बघत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत, अशी भूमिका या ठिकाणी या निषेधकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी हे निषेधकर्ते निषेध व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.